सर्वांना माझा नमस्कार। मित्रांनो, आज मी तुम्हाला एक छोटीशी मराठी प्रेरणादायी कथा वाचून दाखवणार आहे। या कथेचे शीर्षक आहे कॉफी। कथा ऐकवण्यापूर्वी एक विनंती मी तुम्हाला करू इच्छितो की माझे हे यूट्यूब चॅनल कृपया सबस्क्राईब करा। माझे कथा वाचन आवडल्यास लाईक करा, मित्रांना नातेवाईकांना शेअर जरूर करा। आणि आता ऐका कथा, ज्याचे नाव आहे कॉफी। एकदा कॉलेजचे काही मित्र अनेक वर्षानंतर भेटले। ते सर्वजण आपल्या करिअरमध्ये खूप चांगले कार्य करत होते आणि भरपूर पैसा कमावत होते। एकमेकांशी बोलत असताना खूप वेळेनंतर त्यांनी त्यांच्या कॉलेजचे सर्वात आवडते प्रोफेसर यांना भेटण्याचे ठरवले। प्रोफेसरांच्या घरी गेल्यानंतर त्या सरांनी त्या सर्वांचे स्वागत केले आणि सर्वांना त्यांच्या करिअरबद्दल विचारले। हळूहळू गप्पा रंगल्या आणि त्या दरम्यान त्यांच्या जीवनात येणाऱ्या अडचणी आणि कामात येणारा तणाव याविषयी चर्चा सुरू झाली। सर्वजण एका मुद्द्याशी सहमत होते की जरी आपण आर्थिक स्थितीने मजबूत असलो तरी पण आपण पूर्वीच्या आयुष्यासारखे आता सुखी नाही। प्रोफेसर सर्वांचे बोलणे खूप लक्ष देऊन ऐकत होते आणि मग ते अचानक किचनमध्ये गेले आणि थोड्या वेळाने परतल्यावर सर्वांना म्हणाले की मी सर्वांसाठी किटलीमध्ये कॉफी आणलेली आहे। तुम्ही किचनमध्ये जाऊन स्वतःसाठी एक रिकामा कप घेऊन या। सर्वजण किचनमध्ये गेले तर तिथे अनेक प्रकारचे कप होते। आपल्या आपल्या आवडीप्रमाणे त्यांनी कप घेतले। मग त्यांनी निवडलेले कप पाहून प्रोफेसर त्यांना म्हणाले की तुम्ही सर्वांनी कप निवडताना जो कप किमतीने महाग आहे तोच चांगला आहे म्हणून निवडला असे दिसते आहे। जे कप साधारण आहेत त्या कपांकडे तुम्ही लक्षच दिले नाही। साहजिकच आपण जेव्हा एकीकडे स्वतःसाठी उच्च दर्जाच्या वस्तूबाबत इच्छा मनात ठेवतो तर दुसरीकडे हीच इच्छा आपल्या जीवनात अडचणी आणि तणाव आणत असते। वास्तविक पाहता हे तर निश्चित आहे की कप कोणताही असला तरी कॉफीच्या क्वालिटीमध्ये कोणताही बदल होणार नाही। कप तर केवळ एक माध्यम आहे की ज्याच्यामधून आपण कॉफी पीत असतो। तुमची खरी इच्छा कॉफी पिण्याची होती, कपाची नाही, तरी पण सर्वांनी महागातले कपच निवडले आणि आपला कप निवडल्यानंतर तुम्ही दुसऱ्यांच्या कपाकडे लक्ष दिले। सर्वांनी कोणतेही कप निवडले असते तरी कॉफीची चव काही बदलली नसती, ती एकच राहिली असती। तर कथेचे तात्पर्य हे की आपले जीवन ही कॉफीसारखेच आहे। आपली नोकरी, पैसा व परिस्थिती हे सर्व वरवरचे या कथेतील कपांसारखे फक्त जीवन जगण्याचे साधने आहेत, खरं जीवन नाही। म्हणून चांगल्या कॉफीची चिंता करा, बारीक कपाची नाही। जगातील सर्वात सुखी माणसे ती नसतात ज्यांच्याकडे सर्व काही इतरांपेक्षा अधिक चांगलं असतं, तर ते सुखी असतात की जे त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीचा चांगला उपयोग करतात व आहे त्यामध्ये आनंदी राहतात। म्हणून साधेपणाने जगा, सर्वांशी प्रेमाने वागा, सर्वांची काळजी घ्या। चांगले विचार, सकारात्मकता सर्वांपर्यंत पोहोचवा। मित्रांनो, अजून एक चांगला विचार मी तुम्हाला सांगतो, तो म्हणजे खूप मोठ्या आनंदाची वाट पाहत बसू नका। जीवनातील साध्या क्षणामध्ये लपलेला आनंद शोधा। मानसशास्त्रज्ञ सांगतात की जेव्हा आपण सतत मोठ्या यशाची, एखाद्या विलक्षण आनंदाच्या क्षणाची वाट पाहत राहतो तेव्हा सध्याच्या क्षणाचा आनंद घेणे विसरून जातो। यामुळे मानसिक असमाधान वाढतं, कारण अपेक्षा खूप उंचावलेल्या असतात। प्रत्यक्षात माइंडफुलनेस ही संकल्पना आपल्याला शिकवते की प्रत्येक लहान सहान गोष्टीत आनंद शोधणे, जसे की चहा घेतानाचा निवांत क्षण, एखाद्याचं दिलखुलास हसू
किंवा निसर्गात मोकळा श्वास घेणं. यामुळे मेंदूत डोपामिन आणि ऑक्सिटोसिन सारखे आनंददायक रसायनं सक्रिय होतात. सतत मोठ्या गोष्टींची अपेक्षा ठेवण्याऐवजी रोजच्या साध्या अनुभवांमध्ये आनंद शोधण्याची सवय लावली तर मानसिक आरोग्य सुधारतं, चिंता कमी होते आणि समाधानाची भावना वाढते. म्हणून आनंदासाठी मोठ्या क्षणांची वाट न पाहता रोजच्या साध्या क्षणामध्येच तो जाणीवपूर्वक शोधा. धन्यवाद. नमस्कार.